यांच्यावर हल्ला करणाऱ्या एका हल्लेखोराला सुद्धा अटक झाली आहे. थॉमस असं त्या हल्लेखोराचं नाव असल्याचं कळतंय. तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची सुद्धा माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. तर ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. एका हल्लेखोराला अटक झालेली आहे आणि तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. आणि या संदर्भात अधिक विश्लेषणासाठी आपण जाणार आहोत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे आणि तज्ज्ञ आणि त्याचबरोबर निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे सर. सर, स्वागत आहे आपलं झी24 तासवर. सर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेसारख्या एवढ्या महासत्ता असलेल्या देशामध्ये राष्ट्राध्यक्षांसमोरच अशा पद्धतीचा गोळीबार होतो. ही खरं तर खूपच गंभीर बाब आहे आणि त्यामध्ये अमेरिका आणि इराणमधला संघर्ष सुरू असताना अशा पद्धतीची घटना घडते. काय विश्लेषण कराल? नक्की श्वेता, ही अत्यंत महत्वाची घटना आहे. जर आपण एक्सटर्नल फॅक्टर लक्षात घेतला तर ऑलरेडी इराण सोबत अमेरिकेचे युद्ध सुरू आहे आणि इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा केल्यानंतर अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट होते की इराण समर्थित दहशतवादी संघटना किंवा भाडोत्री दहशतवाद्यांच्या मार्फत अमेरिकेमध्ये हाय व्हॅल्यू टार्गेट्सला हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाऊ शकतो, ज्यामध्ये व्हीव्हीआयपीचा सुद्धा समावेश असू शकतो. तर दुसऱ्या बाजूला अंतर्गत दृष्टिकोनातून पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विरोध हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात होतोय. राजकीय विरोध त्या ठिकाणी त्याच्यात आहेच आहे आणि सोबतीला साधारणतः 64% डिसअप्रुव्हल रेटिंग ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आहे. इराण युद्धाशी संबंधित सुद्धा राजकीय मतभेद हे सरळ सरळ रस्त्यावर बाहेर येताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि मुळातच डोनाल्ड ट्रम्प हे जे कॉन्ट्रोवर्शियल व्यक्तिमत्व आहे, मग या सगळ्या गोष्टींची जर एकत्रित गोळाबेरीज आपण त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात महत्वाचं अमेरिकेमध्ये जे गन लॉज आहेत, म्हणजे तुम्हाला जर बंदुकीचं लायसन्स त्या ठिकाणी हासिल करायचं असेल तर ते गन लॉज जे ते अत्यंत सैल आहेत, लॅक्स आहेत आणि याचाच फायदा घेत माझ्या मते कॅलिफोर्नियाचा हा कोल थॉमस ॲलन नावाचा जो 31 वर्षीय इसम आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा फायदा त्या ठिकाणी त्याच्यात घेतला असावा, लॅक्स गन लॉचा फायदा त्या ठिकाणी घेतला असावा आणि आता येणाऱ्या काही तासांमध्ये कळेलच की खरोखर राजकीय विरोध म्हणून होता का बाकीच्या बाहेरच्या काही संघटनांचा एक हस्तक म्हणून त्याने ही सगळी कारवाई त्या ठिकाणी त्याच्यात केली. त्याला ऑलरेडी ताब्यात घेतलेलं आहे. चौकशी त्या ठिकाणी होईल आणि खरं कारण काय जे आहे ते काही तासांमध्ये बाहेर येईल असं अपेक्षित आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की की जगातली महासत्ता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करणारा अमेरिका आणि त्यातल्या त्यात व्हीव्हीआयपी असा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प, त्याचबरोबर इतर महत्वाचे त्यांचे सहकारी तिथे असताना जर हॉटेल हिल्टन मध्ये लॉबी पर्यंत हा व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचतो, एवढंच नाही वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका आणि नाईव्स, चाकू सुद्धा जर त्या ठिकाणी तो घेऊन त्या ठिकाणी जात असेल तर नक्कीच सिक्रेट सर्व्हिस एजंट्स त्याचबरोबर अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचं, इंटेलिजन्स एजन्सीचं हे मोठं फेल्युअर आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं की सगळं अलबेल आहे, आमच्या सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनं कसं त्या ठिकाणी काम केलं आणि एक प्रकारे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनशी संबंधित जे आहे आम्ही पूर्णतः कंट्रोलमध्ये आहोत हे दाखवण्याचा त्यांच्या प्रशासनाचा त्या ठिकाणी प्रयत्न होता. पण हे 100% खरं आहे की कुठेतरी सुरक्षा व्यवस्थेमध्ये भेद देण्यामध्ये त्यांचे विरोधक यशस्वी झाले आणि जर ही परिस्थिती सुधारली नाही तर भविष्यामध्ये सुद्धा दुर्दैवानं अशा प्रकारचे हल्ले अमेरिकेमध्ये वारंवार होतील ही सुद्धा शक्यता आज घडीला नाकारता येत नाही. अगदी त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे आणि कुठेतरी अमेरिकेला या संदर्भात गंभीर पावलं उचलणं खरं तर गरजेचं आहे. सतीश सर, असेच आमच्यासोबत राहा, कारण आणखी एका बातमीच्या विश्लेषणासाठी आम्ही आपल्यापर्यंत येणार आहोत.